नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल NNG महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, उद्या आहे 19 जुलै. मोरगाव या ठिकाणी भव्य दिव्य असं मोठंच्या मोठं बिनजोडचं मैदान मित्रांनो उद्याचं आहे. तर उद्याच्या मैदानात आहे ना एकदम जबरदस्त अशा बिनजोड होणार आहेत. जबरदस्त म्हणजे जबरदस्त, ज्याला मुंबईचा बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो तो की राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचं काळीज मथुर. तर मित्रांनो, उद्याच्या मैदानामध्ये मथुरच्या 3 शर्यती मित्रांनो त्या ठिकाणी जमलेल्या आहेत. जबरदस्त अशी बिनजोड आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि मथुरच्या बरोबर ज्यांची बिनजोड होणार आहे, जबरदस्त अशी बिनजोड होणार आहे, त्यांची मी तुम्हाला शर्यती सांगणार आहे. 3 शर्यतीत मित्रांनो मथुरच्या ज्या की फिक्स झालेल्या आहेत. 2 गोंड्यावरती झालेत. 2 गोंड्या आणि 2 बादल्या. 2 गोंड्या म्हणजेच की एक गोंडा म्हणजेच की जवळजवळ 50,000 रुपये आणि 2 गोंडे म्हणजेच की 1,00,000 रुपये. तर 1,00,000 रुपयाची ही जी बिनजोड आहे ती उद्या आपल्याला मोरगाव या ठिकाणी मित्रांनो त्या फाटीवरती आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि मथुरची जी साईट आहे, मथुरची डावी साईट आहे. डावी म्हणजेच की जी मथुरेची गाडी आहे ती मथुरची गाडी ही डाव्या साईडनं पळणार आहे. आणि त्यांच्या उजव्या साईडला त्यांना जोड पाहिजे होता आणि ते जोड मिळालेला आहे. 3 शर्यती मित्रांनो ठरलेल्या आहेत. त्या 3 शर्यती कोणाबरोबर आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. जबरदस्त म्हणजे शर्यत जुळलेली आहे. मथुरच्या विरोधात जी बैल आहेत ती बैल आहेत म्हणजेच की आत्ताच माळशिरसच्या मैदानामध्ये ज्यानं 3 नंबरचा मानकरी झाला, वेगाचा शेवट सर्जाबरोबर जो वासरू पडलं चांद, त्यांचाच तो आहे, तो म्हणजेच की गोल्या भाई. तर मित्रांनो, गोल्या भाई वर्सेस आपला बिनजोडचा बेताज बादशाह मथुर याची शर्यत मित्रांनो त्या ठिकाणी जमलेली आहे. शर्यत आहे 2 गोंड्यावरती म्हणजेच की जवळजवळ 1,00,000 रुपयाची आहे. तर तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. याच्यामध्ये कुमारी शौर्या विशाल शेठ माने मायनी घाणवड, तसेच कुमारी ऋतुजा योगेश सावंत घाणवड सरकार ग्रुप नेवरी यांचा लाडका वेगाचा बादशाह राजभाई यांचं काळी गोल्या 9950. तर मित्रांनो, गोल्या 9950 विरुद्ध आपला बिनजोडचा बेताज बादशाह राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर यांची बिनजोड मित्रांनो जमलेली आहे. 2 गोंड्यावरती आहे. उद्या राडा होणार तिकडच्या साईडला. डाव्या साईडला आहे आपला मथुर आणि उजवीनं त्याला जोड दिलाय गोल्याभाई यांनी. तर मित्रांनो, जबरदस्त अशी शर्यत होणार आहे. भरपूर दिवसांनंतर आपल्या या ठिकाणी बिनजोडचा आपल्याला थरा आपल्याला पाहता येणार आहे मित्रांनो. आता दुसरी जी शर्यत आपली ठरलेली आहे ती म्हणजे बिनजोडची जी ठरलेली आहे ती म्हणजेच की आपले मोरया प्रसन्न श्रेयांश अनिकेत कांचन उरळी कांचन यांचा ओरिजिनल हिंद केसरी, तसंच छोट्या डायव्हर कोराळे यांचा लाडका हिंद केसरी बाजीराव. मित्रांनो, ब्लॅक टायगर आहे बाजीराव आणि मथुरची ही दुसरी शर्यत मित्रांनो त्या ठिकाणी जमलेली आहे. मित्रांनो, नेमकी किती गोंड्यावर शर्यत आहे ते आपल्याला काय अजून काय कन्फर्म तिकडच्या साईडला झालं नाही, पण ही पण शर्यत 2 गोंड्यावरती होण्याची दाट शक्यता आहे. आपल्या छोट्या डायव्हर कोराळे यांचं काळीच बाजीराव आणि वर्सेस आपला बिनजोडचा बेताज बादशाह मथुर ही दुसरी शर्यत मित्रांनो आपल्याला उद्या मोरगावच्या फाटीवरती मित्रांनो पाहता येणार आहे. जबरदस्त शर्यत आहेत. आणि आता तिसरी जी शर्यत अजून एक आपल्या बिनजोडच्या बेताज बादशाह जुळलेली आहे ती म्हणजेच की पियुष दानवले माळवाडी सरपंच रविशेठ ओझरकर यांचा ओव्हरटेकचा बादशाह, ज्याला की मोठा राखीस व्हाईट गोल्ड मुरल्या शेठ म्हणून ओळखलं जातं. तर ह्या मुरल्या शेठच्या बरोबर तिसरी मित्रांनो ही जी शर्यत आहे ती आपल्या मथुरची जमलेली आहे. उद्या राडाच होणार आहे त्या साईडला. पहिली गोल्या बरोबर आहे, दुसरी बाजीराव बरोबर आहे आणि तिसरी मुरल्या शेठ बरोबर आहे. आणि मैदान एकदम जबरदस्त आहे. आणि बिनजोडचा बेताज बादशाह त्याची बिनजोड बघायला सगळ्यांनाच उत्सुकता असते की काय होतंय काय नाही. आणि त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती बिनजोडचा बादशाह राहुलभाई पाटील यांचं काळीज मथुर कसं आहे. म्हणून उद्या तुम्ही चुकू नका, मोरगावच्या फाटीवरती ह्या 3 शर्यती आपल्याला जबरदस्त अशा पाहता येणार आहेत मित्रांनो. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा. मथुरचा ज्या प्रकारचा फॉर्म आहे कोण जिंकू शकेल त्या ठिकाणी? गोल्याबाई जिंकल का मथुर जिंकल? मथुर जिंकल का मुरल्या शेठ जिंकल का बाजीराव जिंकल का मथुर जिंकल? कमेंट करून सांगा.